हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप भी सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे गुरुवार आणि मी निघाले आहे सर्व पोरांना घेऊन। हे आमचे माळ्यावरचे पोरं आहेत, त्याचबरोबर माझ्यासोबत भाभी आहे। आमच्या माळ्यावरतीच आम्ही राहतो, सगळे सोबत राहतो। तर आम्ही आलो आहोत इथे विरार ईस्ट येथील स्टेशनच्या अगदी जवळ हे मोठं तलाव आहे आणि तलावाला चिटकूनच गार्डन आहे। तर ॲक्च्युली ना तलावामध्ये इथे थोडंसं काम होतं, भाभीचं काम होतं। आता जेव्हा चैत्र महिन्यातली जी नवरात्री येते ना, तर त्या नवरात्रीचं त्यांच्याकडे पूजा होती। तर ते पूजेचं सर्व जे हार फुलं पानं असतात ना, ते तलावात सोडायचे होते। तर त्यासाठी आम्ही इथे आलो होतो। तर इथे आल्यानंतर माहिती पडलं की जो मेन गेट आहे जिथे खाली सोडतात पाण्यामध्ये, तर ते मेन गेट बंद होता। तर आम्ही तिथेच उभे होतो आणि तलावामध्ये बघा तुम्ही अशी छोटी छोटी फिश दिसत आहे तुम्हाला। ते फिश आहे, ती मोठी फिश पण होती पण ती मेली होती। तर आम्ही फिश बघत होतो आणि गेटसुद्धा बंद होता। तर आम्हाला समजत नव्हतं की तलावामध्ये आता ती फुलहार कशी सोडायची। तर ते काय आम्हाला पॉसिबल झालं नाही तलावामध्ये सोडण्यासाठी। तर त्याच्या अगदी बाजूलाच ना निर्माल्य कलश होता, त्याच्यामध्ये मग आम्ही ते सगळं सोडलं आणि ते सर्व मुलांना हे बघत होतो, मासे वगैरे बघत होतो। तेवढ्यात आम्हाला इथं हा कासवसुद्धा दिसला। तर सर्वजण बोलत होते की तुम्ही शूट करा काकी, तुम्ही शूट करा। म्हटलं चला मग आपण ह्याची व्हिडिओ करूया। तर मस्त मस्त इथे बघा कासव आहेत, इथे टोटल 3 कासवं होती। मग त्याचा व्हिडिओ केला आणि मग इथे आम्ही थोडेफार फोटो वगैरे काढले पोरांचे, कारण की खूखूप मस्त असं संध्याकाळची वेळ होती, 5-5:30 वाजले होते। किसी ने यहाँ से फेंका फोटो वगैरे काढला आणि मग पुढे आम्ही गार्डनमध्ये गेलो। हाँ मर गई ये सब, चलो गार्डन जाएंगे ना तो गार्डन बंद हो जाएगा। हळू पळू नका, दे दे, नहीं ना थैली दे दे, नहीं ना थैली दे दे, तुम लोग खेलो। अच्छा हाँ देख, अभी यहाँ पर मैट बिठा है ना, मैट नहीं नहीं एका साइड चप्पल काढूया, पानी में वजन हुई चलेगा। सॉफ्ट है ना, अभी वही आर्यन की मम्मी बता रही थी ना, अभी डाला इसमें। हाँ ये अच्छा है, लगने वगैरह टेंशन नहीं। हाँ तर आता प्रॉपर असे आम्ही गार्डनमध्ये आलो आहोत। तर हे 5 मुलं आहेत आमच्या माळ्यावरची, त्यातली 2 मुली माझ्या आहेत, रुंजी ओवी। जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगते। तर आता आम्ही प्रॉपर असे इथे मैदानात गार्डनमध्ये आलो आहोत। ॲक्च्युली हे गार्डन आहे ना, म्हणजे मी इथे लास्ट इयर मी शिफ्ट झाली होती ना विरारला, तेव्हा हे गार्डन मातीचं होतं। मी 1-2दा घेऊन आले होते रुंजीला आणि पाळणेसुद्धा हे तुटलेले वगैरे काय काय होते। तर मग त्याच्यामुळे मी कसं 1-2दाच फक्त आले आणि लास्ट ना मी पावसाच्या नंतर एकदाच आली होती, तेव्हा पण मातीचंच होतं गार्डन। मग नंतर मी विचार केला आता नको यायला। आणि आता रिसेंटलीच मला माहिती पडलं आमच्या माळ्यावरचेच एक आहेत, तर त्या मला बोलल्या की गार्डन आता खूप मस्त केलं आहे, पाळणेसुद्धा नवीन लावले आहेत आणि माती नाही आहे, तर तिथे मॅट बसवले आहेत। तर मी म्हटलं चला बघूया। आणि या भाभीचं काम तर होतंच, तर त्यामुळे मी म्हटलं त्या भाभी त्यांच्या 2 मुलींना घेऊन जाणार होते। तर मी म्हटलं चला आपण पण आपल्या मुलींना घेऊन जाऊया, कारण की सुट्ट्या पडल्यापासून मुलं कुठे बाहेर गेलीच नव्हती फिरायला। तर मस्त असे ह्या पोरांनी एवढं एन्जॉय केलं आणि एवढं भारी वाटत होतं त्यांच्यासोबत। मला तर भरपूर आवडलं, कारण की एक तर संध्याकाळची वेळ होती आणि घरात बसून तर तुम्हाला माहिती आहे आता सध्या खूप गरमी सुरू झाली आहे आणि मैदानात आल्यामुळे एवढं इथे थंडगार वाटत होतं ना, पोरं मस्त एन्जॉय करत होते। त्याचबरोबर आम्हीसुद्धा असे इथे झाडाकडे बसून मस्त हवा घेत होतो, खूप मस्त आणि खूप छान वाटत होतं। मी तर खूप फ्रेश झाली, त्याचबरोबर पोरंसुद्धा फ्रेश झाली। तिथे सर्व पोरं खेळतात आहेत। तर आता थोड्या वेळाने ते त्यांचे आपापले गेम ते लोक करणार, जेणेकरून जसं की पकडापकडी झालं, लपाछुपी झालं, तर ते आपण पुढे एन्जॉय करूया। ते लोक सगळे तिकडे खेळतात आहेत रुंजी।
दोनों छुपे दाल भात ए बदक ए ओवी हाळू किस पे डाया? रितु पे, रितु पे। संभाल के। रुंजी किधर गई? ए नहीं ना, रुंजी वहाँ पर है। रुंजी हळू पळा। ते सर्वजण पाळणा खेळत होतं, त्याचबरोबर मी सुद्धा चान्स घेतला आणि मस्त असं पाळणा खेळली। मला भरपूर आवडतं पाळण्यावर बसायला। त्याचबरोबर आता मी निघत आहो। इथे तुम्हाला दिसते गाय वासरूची मूर्ती खूप भारी दिसत होती आणि मग पुढे जाऊन आम्ही त्याच्यासोबत फोटो वगैरे काढले आहे। तर गार्डनच्या जेव्हा बाहेर आलो ना, तर हा इकडे हा झोन आहे, एक्सरसाइज झोन आहे हा। तर इथे जिथे रुंजी आणि नैना करत आहे ना, तर ते रुंजीच्या इथे मी उभी राहिली होती, पण माझी काही हिंमत होत नव्हती। त्याचबरोबर तिथे बघता तुम्ही लेडीजसुद्धा मस्त असे एक्सरसाइज करत आहे। तिथे पाय ठेवून जस्ट असं बॉडीने प्रेशर देऊन थोडंसं ते हलवायचं आहे। तर ते खूप मस्त त्या लेडीज एक्सरसाइज करत होत्या। त्याचबरोबर इथे ओवी करत आहे। तरी तिथे आम्ही एक 5-10 मिनटं थांबलो। मी करायचा प्रयत्न करत होते, पण मला भीती वाटते, मी फर्स्ट टाइम हे असं बघितलेलं।
त्याच्यामुळे मी काही तिथे काही एक्सपेरिमेंट करायला गेली नाही. तर त्याच्यानंतर हे बघा, इथे हे असं तलाव आहे, तलावाच्या समोरच हा म्हणजे गार्डनच्या बाहेरचा भाग आहे. तर इथे हे सगळं एवढं केलं, गाय वासरूचे इथे जाऊन आम्ही फोटो वगैरे काढले. त्यानंतर इथे असं प्रॉपर असं आम्ही गार्डनमधून निघालो आहोत स्टेशनकडे. तर इथून आम्ही आता घराकडे चालत जाणार आहोत, ऑटोमधून जाणार नाही आहे. आणि इथे ओबी बोलत होती, मम्मी मला भूक लागली. आणि हे जे जाम दाखवले हे मी तिच्यासाठी घेतले होते, कारण की नैनाने तिला एकदा दिलं होतं तिच्या घरी असताना खायला. तर तिला ते आवडलेलं आणि तिला ते मार्केटमध्ये दिसलं तर मला बोलली मला पाहिजे. तर मी तो 20 रुपयाचा काय ते वाटा घेतलेला. त्याचबरोबर आम्ही पुढे आलो आणि सर्वजण आता आम्ही इथे वडापाव खात आहोत, कारण की मुलं भरपूर दमलेलो आम्ही म्हणजे मुलं जास्त दमलेली खेळली म्हणून. पण वडापाव वगैरे घेतला. त्याचबरोबर रुंजोबीला वडापाव आवडत नाही, मग त्याच्यामुळे मी पुढे येऊन त्यांच्यासाठी भजीपाव घेतलेला, त्यांनी खाल्लं. त्याच्यात इथे आता आम्ही आलो गुरुवारच्या मार्केटमध्ये. तर इथे ना आमच्या साईडला मखमाना या साईडला ना गुरुवारचा असा मार्केट भरतो, गुरुवार आणि मंगळवारचा. तर इथे सर्व प्रकारचे वस्तू तुम्हाला इथे मिळतील, लहान पोरापासून ते मोठ्या माणसांना जे गरजेच्या वस्तू आहेत, कपड्यापासून ते भाजीपाला, चप्पल, ज्वेलरी, खूप मस्त मस्त प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या इथे गोष्टी आपल्याला वस्तू मिळतील. थोडंसं सर्च करावं लागतं, थोडंसं बार्गेनिंग करावं लागतं. त्याचबरोबर इथे कुर्ता सेट वगैरे सगळं होतं. तर आम्ही ॲक्च्युली बघत होतो रुंजोबीसाठी प्लाझो सेटची. माझ्या जोडीला जी साक्षी आहे ना ती मुलगी, तर तिने जो प्लाझो सेट घातला तर तो माझ्या रुंजीला भरपूर आवडलेला. तर तिच्या मम्मीला मी म्हटलं तुम्ही कुठून घेतलं, तर त्या बोला आम्ही ह्या मार्केटमधूनच घेतलं. तर त्या बोलल्या चला आपण आज जाऊया, भेटलं तर घेऊ. तर आम्ही पूर्ण मार्केट शोधत होतो, पण नेमका तो प्लाझो सेटवाला त्या दिवशी त्याने त्याचा बाजार नव्हता मांडलेला, म्हणजे त्याचं शॉप नव्हतं ओपन केलं. त्याच्यामुळे आम्ही शोधत होतो. तर ते साक्षीच्या मम्मी बोलले की आज मे बी त्यांनी नाही ठेवलं त्याचं दुकान. तर मग इथे थोडंफार तुम्हाला हे मार्केट मी दाखवते. पूर्ण मार्केटची व्हिडिओ मी डिटेल व्हिडिओ केली नाही आहे, जस्ट थोडंफार तुमच्यासोबत दाखवत आहे. मसाल्यापासून भाजीपाला सर्व इथे मिळतं. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ते काही शॉप मिळालं नाही, शॉप बंद होतं. मग त्या ज्या दुसऱ्या भाभी होत्या त्यांचं थोडंफार काम होतं, मग त्या इथेच थांबल्या थोडंफार वस्तू घेण्यासाठी. आणि आम्हाला प्लाझो सेट मिळाला नाही, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न गेलो घरी. तर मग मी ब्लॉग इथे सेंड करते आणि मग आता डायरेक्टली घरीच गेलो. त्याच्यानंतर पुढे काही व्हिडिओ केलीच नाही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आतासाठी बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.